पंचायत समिती योजना सुरू, तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर यामध्ये तुम्हाला 30 वस्तू अगदी मोफत इथं मिळणार आहेत. तर ग्रामीण भागातील नागरिकांना 30 वस्तू अगदी मोफत किंवा अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर या योजनेचा फायदा 29 जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे. तर चला बघूया याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत ते आपण इथं चेक करून घेऊ. पंचायत समिती योजना जी काही वस्तू वितरण योजना 2025, तर या योजनेच्या अंतर्गत 30 वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे, जे की 29 जिल्ह्यात. तर त्यामध्ये पहिलं शिवण मशीन एक मिळणार आहे, मिक्सर ग्राइंडर, फ्रीज, गॅस स्टोअर म्हणजे सिलेंडर तुम्हाला एक मिळणार आहे, सायकल, मोटरसायकलवर अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे, सोलर लाईट मिळणार आहे, त्यानंतर पॅकिंग मशीन मिळणार आहे, फूड सिंगिंग किट मिळणार आहे, ब्युटी पार्लर सेट मिळणार आहे. तर आता याचे जे काही वस्तू आहेत ते पंचायत समिती योजनेअंतर्गत जे काही राबवलेले आहेत, तर यामध्ये कोण पात्र, कोणाला योजनेचा लाभ मिळणार नाही, आवश्यक कागदपत्र, संपूर्ण माहिती आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये आपण 10 वस्तू बघितलेल्या आहे. त्यानंतर डिजिटल वजन काटा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर बांधकाम कामगार असेल तर त्यांना भांडी वाटप आता सुरू झालेले आहे. तर अत्यावश्यक किटसुद्धा वाटप सुरू झालेले आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे मोबाईल फोन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कुकर, भांडी सेट, मिनी डेअरी साहित्य, पाण्याची टाकी, स्मार्ट किचन किट, महिलांसाठी सेफ्टी किट. तर हे एवढे जे काही वस्तू आहे 29 आहे, जे की या 29 जिल्ह्यांमध्ये. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर 19 नंबरला येते विद्यार्थी साहित्य किट, दिव्यांगाची उपकरणे. तर आता कोणी जर तुमच्या हँडिकॅप असेल घरांमधून तर त्यांना सायकल दिले जाते, त्याचप्रमाणे अर्थसहाय्यसुद्धा देण्यात येते. तर आता दिव्यांगाच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे, 1500च्या ऐवजी त्यांना आता 2500 रुपये मिळणार आहे. तर यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, लगेच बघा. त्यानंतर 21 नंबरला येते फॅन, टी व्ही, प्रिंटर, पिठाची गिरणी, बचत पेटी, स्वच्छता किट, सोलर ट्रिक लाईट, त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक कूलर, छत्री म्हणजे रेनकोट शेतकऱ्यांसाठी. तर आता इत्यादी जे काही एकूण 3 वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत. भरपूर योजना पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत इथं राबवल्या जाते. तर यामध्ये आता कोण पात्र राहणार आहेत, तर आता यामध्ये पात्र ग्रामीण भागातील रहिवासी. जर तुम्ही शहरामधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथे मिळणार नाही. फक्त ग्रामीण भागातीलच रहिवाशांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि दुसरी अट म्हणजे यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 2.5 लाखापेक्षा जर जास्ती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला बचत गट, युवक, रोजगार, दिव्यांग शेतकऱ्यांना पहिले प्राधान्य इथे देण्यात येईल. लाभ न मिळणारे अर्जदार, त्यामध्ये शासकीय असेल, शहरातील असेल, आधीच या योजनेचा लाभ घेतलेला असेल, खोटी माहिती सादर करणारे, या योजनेचा लाभ त्यांना आता इथं मिळणार नाही. तर यामध्ये पंचायत समिती योजना आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे. अर्जदाराकडे तुमच्यापैकी 4 पैकी 1 डॉक्युमेंट असलं तरी चालेल. त्यामध्ये आधार कार्ड, पहिलं ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, 3 पैकी कोणतं एखादं डॉक्युमेंट्स असलं तरी चालेल. आधार कार्ड सर्वांकडेच आहे, आधार कार्ड दिलं तरी चालेल. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड. रहिवासी ओळखपत्र दाखले, त्यामध्ये रहिवासी दाखला, त्यामध्ये सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असेल, पंचायत सचिव असेल तर तुम्ही, किंवा 7/12 किंवा खाजगी मालमत्ता, तुमचं जे काही मालमत्तेचं प्रमाणपत्र आहे ते तुम्ही दिलं तरी चालेल. उत्पन्नाचं व जातीचं संबंध, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला तहसीलकडून तुम्ही घेऊ शकता, उत्पन्नाचा दाखला काढून, किंवा जातीचा दाखला, त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती इतर मागासवर्गीयांसाठी आहे. त्यानंतर विशेष श्रेणीसाठी कागदपत्रे, महिलांसाठी महिला बचत गट सदस्य प्रमाणपत्र, महिला बचत गटामध्ये जर कोणी सदस्य जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र, दिव्यांग जर असेल तर हँडिकॅप प्रमाणपत्र, शेतकऱ्यांसाठी असेल तर 7/12 शेतीचा पुरावा. त्यानंतर बँक संबंधित कागदपत्रे, बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या थेट डेबिट खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे.
IFSC कोड नमूद केलेल्या बँक पासबुकची तपासणी. तर आता IFSC कोडसुद्धा तुमच्या बँक पासबुकवर असणे आवश्यक आहे, जेणेकरून भरपाईची जी काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचा फोटो 2 लागणार आहे, 2 स्वाक्षरी किंवा ठसा. ज्यांना सही वगैरे येत नाही त्याने अंगठा दिला तरी चालेल. इतर आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये पंचायत समितीकडून किंवा फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. टिप तसं जवळच्या अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून हा जो फॉर्म आहे तिथं भरू शकता. तर जे काही पंचायत समिती योजना 2025 अर्जाचा नमुना, पंचायत समिती योजना नाव टाकायचं आहे तुमचा तालुका, जिल्हा. त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव XYZ तुमचं नाव जे काही असेल ते. तर इथं वडिलाचे आता मुलगी जर भरत असेल, लेडीज जर भरत असेल तर वडिलाचं नाव टाका किंवा पतीचं नाव टाका. तुमचा पत्ता टाका जे की आधारवर असेल ते, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, जन्मतारीख, स्त्री आहे की पुरुष आहे तुम्हाला टिक करायचे आहे. शिक्षण का झालेलं आहे, व्यवसाय तुम्ही काय करत आहात, वार्षिक उत्पन्न किती ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. बँकेचं पासबुकचा खाते क्रमांक, बँकेचं नाव, IFSC कोड हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणती वस्तू निवडलेली आहे त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला असं राईट क्लिक करायचं आहे. आता जे की तुम्हाला खूण करायची आहे की यामध्ये हे वस्तू तुम्हाला पाहिजे त्यावरती तुम्हाला टिकमार्क करायची आहे. तर त्यामध्ये एकूण 30 वस्तू आहे जी की तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आधार कार्ड कोणकोणते जोडणार आहे, त्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते जोडणार आहे, त्यामध्ये आधारवर टिक करा. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, दिव्यांग आहे का हे तुम्हाला टिक करायचे आहे, जे की तुम्ही त्याला अटॅच करून देणार आहात. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि तुम्हाला ठसा द्यायचा आहे. त्यानंतर इथं अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता. अधिक माहितीसाठी व यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तपासणी अधिकारी स्वाक्षरी यावरती तुम्हाला टिक करून तुम्ही हा जो फॉर्म आहे ते सबमिट करू शकता. तर पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करून घ्या, तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या.